नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता अर्णव ईश्वरीला आपल्याबरोबर घेऊन घरी आलेला असतो आणि जेव्हा इथे अर्णव ईश्वरीला उचलून घरी घेऊन येत असतो तेव्हा लावण्याला खूपच जास्त राग येतो. लावण्या म्हणत असते, हे सगळं काय आहे यार, आज आपली हळद होती आणि आजच्या दिवशी तू या मुलीला तुझी बायको म्हणून या घरामध्ये घेऊन येतोयस, लाज नाही वाटत तुम्हाला हे सगळं करताना. इकडे आता एवढी लावण्या चिडलेली असते की ती अर्णवला बोल बोल बोलते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आजी म्हणत असते की लावण्या, उगाच दारामध्ये तमाशा नको, त्यांना आतमध्ये येऊ दे. तेव्हा अंजली अर्णवला खुणावते. तेव्हा अर्णव ईश्वरीला घेऊन घरामध्ये आता प्रवेश करतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सुप्रिया ईश्वरीचा फोन ट्राय करत असते पण फोनच लागत नसतो. तेव्हा जयू आत्या तयार होऊन आलेली असते. जयू आत्या म्हणते, चल सुप्रिया, माझ्याबरोबर पोलीस स्टेशनला चल. त्या अर्णव राजे शिर्केच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करायची आहे. त्याला काय वाटलं, आपली मुलगी काय रस्त्यावरती पडले म्हणून तो येणार, तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणार आणि सांगणार सगळ्या मीडियाच्या समोर की ती माझी बायको आहे म्हणून. मी असं अजिबात होऊ देणार नाही आहे. आत्ताच्या आता पोलीस स्टेशनला जाऊ आणि त्या अर्णव राजे शिर्केच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करू. तेव्हा इथे आता नम्रता म्हणत असते, आत्या, तिथे नेमकं काय घडले आपल्याला कुणाला काहीच माहिती नाही आहे. लगेच पोलीस स्टेशनला जाणं मला योग्य वाटत नाही आहे. तेव्हा इकडे आता जयू आत्या म्हणत असते, मग काय करायचं आपण? हातावरती हात ठेवून गप्प बसायचं का? त्या अर्णवराजे शिर्केला त्याची जागा दाखवून द्यायला नको? तो असं कसं आपल्या मुलीबरोबर लगेच लग्न करू शकतो? तुला यायचं असेल तर चल, नसेल यायचं तर नको येऊ, पण मी शांत बसणार नाही आहे. मी त्या माणसाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करणार. तेव्हा इथे नम्रता जयू आत्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरीला सोफ्यावरती झोपवतो. तेव्हा इथे ईश्वरीचं मंगळसूत्र अर्णवच्या शेरवानीच्या बटनामध्ये अडकलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव आणि ईश्वरी दोघेजण आता ह्या लग्नाच्या बंधनामध्ये अडकलेले असतात आणि त्याची प्रचिती इथे आता सगळ्यांनाच आलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे बघा, आता सगळेजण अर्णव आणि ईश्वरी या दोघांकडेच बघत असतात. तेव्हा इथे ईश्वरीचं मंगळसूत्र अर्णवच्या इथे कुर्त्याच्या बटनामध्ये अडकलेलं पाहून लावण्याला खूपच जास्त राग येतो. इतका राग येतो की तिला त्या दोघांना एकत्र बघणंसुद्धा सहन होत नसतं. सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघत असतात की हे काय घडलं. म्हणजे अर्णवची हळद लावण्याबरोबर आणि त्या दिवशी ईश्वरीबरोबर लग्न करून त्याने तिला घरामध्ये आणलेले असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, जे मंगळसूत्र त्याच्या कुर्त्यामध्ये अडकलेलं असतं ते आता अर्णव काढण्याचा प्रयत्न करत असतो. अर्णव तिच्याकडे एकटक बघतच असतो. अर्णवने हे लग्न मनापासून स्वीकारण्याचा निर्णय घेतलेला असतो. त्याच्या मागे एक कारण आहे. कारण त्याला समजलेलं असतं, जर आता ईश्वरी माझी बायको आहे हे सगळ्यांना कळले तर कळू दे ना. कारण जर राकेश बरोबर ईश्वरीचं लग्न झालं तर तसंही तिचं आयुष्य उद्ध्वस्त होईल, तिची लाईफ स्पॉईल होईल. मग जर आता ती माझी बायको आहे तर मला तिलाही प्रोटेक्ट करता येईल आणि माझ्या बहिणीलासुद्धा. तेव्हा अर्णवने हे लग्न मान्य करायचं ठरवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, ईश्वरी आणि अर्णव यांना एकत्र बघून लावण्याला राग येत असतो. पण इथे मामा आता शांतपणे विचारतात की अर्णव, हे सगळं काय आहे? तू ईश्वरीला इथे का घेऊन आलेस आणि अचानकपणे तुमचं लग्न कसं काय झालं? काय सांगशील का? नक्की काय झालं अर्णव? तेव्हा इथे अर्णव आता गप्पच असतो. तेव्हा मामा म्हणतात, ईश्वरीला काय झाले? तिला का चक्कर आली आहे? तेव्हा अर्णवला आठवतं, घरी येण्याच्या आधी तो ईश्वरीला डॉक्टरकडे घेऊन गेला होता आणि तिथे घेऊन गेल्यानंतर अर्णव जेव्हा विचारतो की डॉक्टर, ईश्वरीला काय झाले? तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे बघा, त्यांना खाण्यामधून किंवा पिण्यामधून गुंगीचं औषध देण्यात आले आणि त्यामुळे त्यांना ही गुंगी आली आहे. त्यांना चक्कर आलेली नाही आहे, त्यांना गुंगी आली. त्याच्यामुळे त्या बेशुद्ध झालेल्या आहेत, त्यांना चक्कर आलेली आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, अर्णव म्हणतो, मामा, मला पण माहिती नाही आहे ईश्वरीला काय झाले. कारण आता अर्णव सगळ्यांसमोर हे सांगू शकत नसतो की तिला गुंगीचं औषध देण्यात आले, नाहीतर पुन्हा ते प्रकरण त्याच्याच अंगाशी येऊ शकतं आणि राकेशचं सत्य तो आता सगळ्यांच्या समोर सांगू शकत नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, मला नाही माहिती तिला काय झाले, मला नाही सांगता येणार. तेव्हा आकाश म्हणतो, एक मिनिट, मी डॉक्टरांना फोन करतो, त्यांना घरी बोलावून घेतो. तेव्हा मामी म्हणते, त्याची काही एक गरज नाही आहे, काही गरज नाही आहे डॉक्टरांना इथे बोलवायची.
नाटके चाललेत त्या मुलीचे सगळे. अशीच नाटकं करून करून आपल्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला ना तिने. एक काम करा, पाण्याचे शिंतोडे मारा तिच्या तोंडावरती. पाण्याचे शिंतोडे मारल्यानंतर ती लगेचच शुद्धीवरती येईल बघा. नाटके चाललेत फक्त नाटके, मला कळतं ना सगळं. तिच्या तोंडावरती पाणी मारलं ना की लगेच उठून बसेल. तेव्हा अर्णव म्हणतो, मामी असं नाही आहे, तिला खरोखर चक्कर आली आहे, बेशुद्ध झाली आहे ती. इथे येण्याच्या आधी मी डॉक्टरांकडे घेऊन गेलो होतो. डॉक्टरांनी सांगितलं ती बेशुद्ध आहे म्हणून. इंजेक्शन दिलं आहे, थोड्या वेळानंतर ती शुद्धीवरती येईल. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, लावण्याला हे सगळं ऐकून खरंच खूप वाईट वाटत असतं आणि तिला रागसुद्धा येत असतो. कारण का, जी मुलगी लग्नासाठी इतकी आनंदी आहे, अर्णवबरोबर लग्न करण्यासाठी तिने काय नाही केलं. तिने चुकीचा मार्ग निवडला फक्त कशासाठी, अर्णवबरोबर लग्न करण्यासाठी. पण शेवटीला ते लग्न झालंच नाही, कारण हळदीच्या दिवशी अर्णव ईश्वरीबरोबर लग्न करून आला. त्यानंतर प्रेक्षकांनो, आजी म्हणत असते, अर्णव तुला मला काही प्रश्न विचारायचे आहेत, तुला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील. हे सगळं काय आहे ते तुला सांगावंच लागेल. तेव्हा अर्णव म्हणतो, आजी प्लीज प्लीज मला प्रश्न विचारा, मी तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देईन. मी काय नाही म्हणतोय का? मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना खूप प्रश्न विचारलेत. मी तुमच्या सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे. विचारा तुम्ही मला प्रश्न. तेव्हा आजी म्हणते, अर्णव अरे हे सगळं काय आहे? लावण्याबरोबर आज तुझी हळद होती आणि आज तू ह्या मुलीबरोबर लग्न करून इथे आलास आणि ते सुद्धा अख्ख्या जगाला सांगत, मीडियामध्ये सांगत की ईश्वरी तुझी बायको आहे म्हणून. हे का केलंस तू असं? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, आजी ती सिच्युएशन फार वाईट होती. तिथे ईश्वरीच्या इज्जतीचा सवाल होता. मी तिची बदनामी करू शकणार नव्हतो आणि बघूही शकणार नव्हतो आणि म्हणूनच माझ्याकडे जो पर्याय होता तो पर्याय मी निवडला. मी तिच्याबरोबर लग्नाचा निर्णय घेतला. पण मी खरंच सांगतोय आजी, मी जाणून बुजून काही केलेलं नाही आहे. पण इथे ईश्वरीची बदनामी होऊ नये यासाठी मला हा निर्णय घ्यावा लागला आणि तो मी घेतला. तेव्हा आजी म्हणते, अर्णव लाज नाही वाटत तुला हे सगळं बोलताना? अरे त्या मुलीबरोबर लग्न करून आलेस तू. मला तुझा किती अभिमान वाटत होता. माझा नातू माझ्या शब्दाच्या बाहेर नाही आहे हे मी अभिमानाने सगळ्यांना सांगत होते. पण आज तू माझी मान खाली घातलीस. माझ्या मनाच्या विरुद्ध शेवटीला तू ह्याच मुलीबरोबर लग्न करून आलास. हे सगळं तू आधीच ठरवलं होतंस का? मला हे अजिबात पटलेलं नाही आहे. अरे इथे लग्न करून आलास तर आलास, सगळ्यांना सांगत सुटलास की तिच्याबरोबर लग्न केलं आहेस म्हणून. आता सगळ्या मीडियाद्वारे सगळ्या लोकांना कळलं असेल की तुझं या मुलीबरोबर लग्न झाले म्हणून. आता लोकांना काय उत्तर द्यायचं, आपण काय सांगायचं? तेव्हा इथे लावण्या म्हणत असते, ए आर प्लीज, म्हणजे हे सगळं तू त्या मुलीची इज्जत राखण्यासाठी केलंस ना? मग आता प्लीज हे लग्न तू मान्य करू नकोस. हे बघ जे झालं ते सगळं विसरून जा. आपली हळद आहे ना आज, आपण हळद करूया ना प्लीज. तेव्हा अर्णव म्हणतो, लावण्य असं नाही करता येणार, कळत नाही आहे का तुला? आमच्या दोघांचं लग्न झालं आहे आणि प्लीज तुम्ही सगळेजण हे मान्य करा. मी सुद्धा मान्य केले हे लग्न. ईश्वरी माझी बायको आहे. तेव्हा इथे लावण्य म्हणते, का केलंस तू असं यार? तुम्ही दोघांनी मिळून हे प्लॅन केलं का माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं? कुणी अधिकार दिला तुला माझं लाईफ स्पॉईल करण्यासाठी? सांग ना, कुणी अधिकार दिला तुला? का केलंस तू असं? तुझी हिंमत कशी झाली मला फसवायची? तुम्ही दोघांनी मिळून ठरवलं होतं का की मला फसवायचं म्हणून? जर तुला माझ्याबरोबर लग्न करायचंच नव्हतं मग आधी का नाही सांगितलंस? का नाही बोललास हे लग्न नाही करायचं आहे म्हणून? येत्या 6 दिवसांमध्ये तुला माझ्याबरोबर लग्न करायचं होतं ना? इतकी खुश होते मी. का तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस? मला हे अजिबात पटलेलं नाही आहे यार. तू का माझ्याबरोबर असा वागलास? का तू मला फसवलंस? का या मिडल क्लास मुलीबरोबर लग्न केलंस? तू या मिडल क्लास मुलीबरोबर माझी तुलना केलीस. माझी जागा तू ह्या मुलीला दिलीस. तिची लायकी आहे का? अरे ती आहे तरी कोण? तिची लायकी आहे का तुझ्याबरोबर लग्न करण्याची यार? तुला कळत नाही आहे का? अरे माझी जागा ही घेऊच कशी शकते? तिच्यामध्ये आणि माझ्यामध्ये किती फरक आहे. तरीसुद्धा तू ह्या मुलीबरोबर केलंस आणि मला नाकारलंस. तिची लायकी तरी आहे माझी जागा घेण्याची, लावण्याची जागा घेण्याची. ही ईश्वरी, मिडल क्लास ईश्वरी, शेवटीला तिच्याबरोबरच लग्न केलंस तू आणि मला फसवलंस. हे तू बिलकुल चांगलं केलं नाही आहेस यार. असं इकडे आता लावण्या म्हणत असते आणि प्रेक्षकांनो लावण्या खूप रडत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता नम्रता ह्या जयू आत्याला समजावते. जयू आत्या म्हणत असते की चला आताच्या आता मी जाते, अर्णवराजे शिर्केच्या विरोधात गुन्हा दाखल करते आणि आजच्या आज त्याला अटक करायला लावतेच. तेव्हा इथे आता लगेचच नमू म्हणत असते, आत्या अगं असं का करतेस तू? जो व्हिडिओ आपण बघितला ज्याच्यामध्ये अर्णव सर म्हणाले की ईश्वरी माझी बायको आहे, त्या व्हिडिओमध्ये एकदा तरी आपली इशू काही बोलली आहे का? तिने नकार दिला आहे का?
कशावरून आपण समजायचं की ईश्वरीला हे नातं मान्य नाही आहे म्हणून? आपल्या इशूलासुद्धा हे नातं मान्य असेल तर? त्या दोघांनी काही विचार करून हा निर्णय घेतला असेल तर? आपल्याला काहीच माहिती नाही आहे आत्या. तेव्हा आपण जर पोलीस स्टेशनला गेलो ना गुन्हा दाखल करायला आणि तिथे जर आपल्याला कळलं की इशूने मर्जीने हे लग्न केलं आहे, तर मग आपण काय करायचं? तेव्हा जयी आत्या म्हणते, नमू तुला वाटलंच कसं की आपली इशू सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्या अर्णवबरोबर लग्न करेल, ते सुद्धा राकेशजींना नाकारून? तू काय बिंडो आहेस का? जरा डोक्यावरती पडली आहेस? आपल्या इशूची या लग्नामध्ये बिलकुल मर्जी सामील नसणार आहे, मला खात्री आहे. कळतंय का तुला? तुला काय वाटतं राकेशजींना सोडून ती ह्या अर्णवबरोबर लग्न करेल? ती दादाचा शब्द कधीच मोडणार नाही. तेव्हा इथे जयी आत्या म्हणते, याचा अर्थ पोलीस स्टेशनला आपण जायचं नाही आहे का गुन्हा दाखल करायला? नमू म्हणते, नाही आत्या, आपल्याला सत्य काय आहे ते माहिती नाही आहे, त्यामुळे आपण आधीच जाऊन गुन्हा दाखल करू शकत नाही, नाहीतर हे प्रकरण आपल्याच अंगाशी येईल. तेव्हा जयी आत्या म्हणते, ठीक आहे, पोलीस स्टेशनला जाऊ शकत नाही ना, पण त्या अर्णव राजे शिर्केच्या घरी तर जाऊ शकतो. आत्ताच्या आता तिथे जाऊया आणि जाब विचारूया त्याला की त्याने असं का केलं म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अंजली म्हणत असते, अर्णव हे सगळं काय आहे? चिंटू तुला जर हे लग्न करायचं होतं तर निदान मला तरी विश्वासात घेऊन सांगायचं होतंच ना रे. अचानकपणे इथे लग्नाची तयारी केलेली असताना तू जाऊन ईश्वरीबरोबर लग्न करून आलास. निदान आम्हाला याची काहीतरी माहिती तरी द्यायची होतीस तू. बरं तू मला नाही सांगितलंस. इथे घरामध्ये आजीला तरी बोलायचंच ना एकदा. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव म्हणत असतो, ताई हे हे जे काही घडले ना ते अचानकपणे घडले. मी काही मुद्दामून किंवा विचारपूर्वक केलेलं नाही आहे. अंजली म्हणते, चिंटू अरे पण मला एकदा सांगितलं असतंस तर मी घरातल्या लोकांना समजावलं असतं ना. तेव्हा इथे आजी म्हणत असते, चिंटू मला तुझं हे वागणं आहे ना अजिबात पटलेलं नाही आहे. तू या मुलीची इज्जत राखण्यासाठी, तिची बदनामी होण्यापासून थांबवण्यासाठी तू तिच्याबरोबर लग्न केलंस. तुला तिच्याबरोबर लग्न करायची काय गरज होती? तुला तिची मदत करायची होती तर वेगळ्या पद्धतीने करायची होतीस. सरळ तिच्याबरोबर लग्न करून तिला या घरी घेऊन आलास. हे पटतं का तुला? हे का वागलास तू असं? का लावण्याला फसवलंस? तेव्हा इथे मामा म्हणत असतात, हे बघा तुम्ही सगळेजण जरा प्लीज शांत व्हा. आपल्या अर्णवने एवढा मोठा निर्णय घेतला आहे म्हणजे नक्कीच त्याच्यामागे काहीतरी कारण असेल, हे तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे. आपला अर्णव कधीच काही चुकीचं करणार नाही. तो मुद्दामून इथे कुठलाही चुकीचा निर्णय घेणार नाही, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना. तेव्हा प्लीज तुम्ही सगळेजण थोड्या वेळासाठी शांत बसा. नक्की काय घडलं तिथे काय नाही आपल्याला कुणाला काहीही माहिती नाही आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता मामा सगळ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. तेवढ्यातच ईश्वरी आता शुद्धीवरती यायला लागलेली असते. ईश्वरी म्हणत असते, कुठे आहे मी? काय झाले मला? तेवढ्यातच इथे ईश्वरी उठून बसते, कारण तिच्या बरोबर समोर अंजली उभी असते. अंजलीला बघितल्यानंतर ईश्वरी उठून बसते आणि म्हणते, अंजलीताई तुम्ही इथे? तेव्हा ती बघते तर आजूबाजूला सगळी अर्णवचीच माणसं असतात. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर शुद्धीवर आलीस तू? कसं वाटते तुला? बरं वाटते ना? तेव्हा ईश्वरी अर्णवच्या हाताला झटका देते आणि ती म्हणते, बाजूला व्हा तुम्ही, मला तुमच्याशी अजिबात बोलायचं नाही आहे. हे काय केलं तुम्ही? हे मंगळसूत्र तुम्ही माझ्या गळ्यामध्ये का घातलं सर? मला तुमचं हे वागणं अजिबात पटलेलं नाही आहे. का घातलं तुम्ही हे मंगळसूत्र माझ्या गळ्यामध्ये? जबरदस्तीचं लग्न आहे हे. माझी इच्छा नसताना तुम्ही हे मंगळसूत्र माझ्या गळ्यामध्ये घातलेलं आहे, त्यामुळे हे लग्न मला मान्य नाही आहे. कळलं तुम्हाला? तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर हे मंगळसूत्र माझ्या आईचं आहे आणि हे मी तुझ्या गळ्यामध्ये घातलं आहे. हे लग्न झालं आहे आणि हे लग्न मी मान्य करतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, पण मी मान्य करत नाही. तेव्हा इकडे आता वल्लरी म्हणत असते, काय गं मुली, तुला हे लग्न मान्य नाही आहे ना? मग जा ना आत्ताच्या आता इथून बाहेर पड. का थांबलेस तू इथे? तेव्हा वल्लरी म्हणते, अर्णव अरे तिला हे लग्न मान्य नाही आहे. या लग्नाला काही अर्थच नाही आहे. चल तिला इथून जायला सांग. अर्णव म्हणतो, अजिबात नाही, या लग्नाला अर्थ आहे. मी माझ्या आईचं मंगळसूत्र ईश्वरीच्या गळ्यामध्ये घातलेलं आहे. माझ्या आईच्या मंगळसूत्राला मान आहे. ते मंगळसूत्र आता निघणार नाही. मी लग्न केले तिच्याबरोबर आणि ही रिॲलिटी आता तुम्हाला सगळ्यांना ॲक्सेप्ट करावीच लागेल आणि प्लीज तुम्ही ती करा. तेव्हा इथे आता ईश्वरी नकार देत असते. तेव्हा इथे लावण्य येते आणि टाळ्या वाजवते आणि म्हणते, वाह काय प्लॅनिंग आहे तुमच्या दोघांचं. म्हणजे तुम्ही दोघांनी आधीच ठरवलं होतं की तुम्हाला हे लग्न करायचं आहे आणि म्हणूनच बरोबर हळदीच्या दिवशी तुम्ही दोघेजणं लग्न करून या घरामध्ये आलात. वाह वाह, काय ईश्वरी देसाई, मिडल क्लास ईश्वरी देसाई, तुझी लायकी आहे का गं इथे अर्णव राजे शिर्केबरोबर लग्न करायची? पण त्याने तुझ्याबरोबर लग्न केलं आहे आणि आता तुला ते मान्य नाही आहे, हो ना? नाटके करतेस ना ही सगळं?
हे सगळं नाटक करताय ना तुम्ही दोघंजणं? म्हणजे दोघांनी ठरवून आधी सगळं केलं आहे आणि आता असं म्हणताय की हे लग्न तुम्हाला मान्य नाही आहे म्हणून? हे तुम्ही दोघांनी जाणून बुजून केले ना, मला बरोबर माहिती आहे. आणि मिडल क्लास मुली, काय म्हणालीस तू आता? तुला हे लग्न मान्य नाही आहे ना? निघ ना मग, आताच्या आता इथून निघ. तुला जर हे लग्न मान्य आहे, मग का तू इथे अर्णवच्या आयुष्यामध्ये आहेस? आत्ताच्या आता इथून चालती हो, चाल, निघ इथून. तुला हे लग्न मान्य नाही आहे तर. आणि प्रेक्षकांनो, लावण्या चिडूनच इथे ईश्वरीचा हात पकडते आणि तिला धक्के मारून बाहेर काढत असते. ती म्हणते, तू अशी सहजासहजी जाणार नाही आहेस ना? चल, तुला धक्के मारून या घरातून मी बाहेर काढते, त्याशिवाय काही तू जाणार नाही आहेस. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीचा हात पकडून तिला घरातून बाहेर काढत असताना अर्णव त्या दोघींचा हात पकडतो आणि म्हणतो, लावण्या प्लीज प्लीज, तू तिला आता कुणीही घरातून बाहेर काढू शकत नाही आहे. ईश्वरी माझ्या लग्नाची बायको आहे आणि कुणीही माझ्या बायकोला माझ्या परवानगीशिवाय घरातून बाहेर काढू शकत नाही. कळते तुम्हाला? कुणी नाही तिला बाहेर काढायचं. तेव्हा ईश्वरी म्हणते, एक मिनिट, मी तुमची बायको नाही आहे, मी हे लग्न मान्य करत नाही. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, बघतोयस ना अर्णव, तू म्हणतोयस की ती तुझी बायको आहे, पण ती हे लग्न मान्य करायलाच तयार नाही आहे. त्याच्यामुळे या लग्नाला आता काही अर्थ नाही आहे. जिच्या गळ्यामध्ये तू तुझ्या आईचं मंगळसूत्र घातलेस ना, तिला त्या मंगळसूत्राची किंमतच नाही आहे. त्याच्यामुळे या लग्नाला काही अर्थ नसताना तिला या घरामध्ये ठेवणं अत्यंत चुकीचं आहे. तू एक काम कर अर्णव, तिला आताच्या आता इथून जाऊ दे, तिला इथे राहू देऊ नकोस. मुली, चल इथून आताच्या आता बाहेर पड. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर प्लीज, आपलं लग्न झालं आहे, सगळ्यांना कळलं आहे, तू कुठेही जाऊ शकत नाही आहेस. तेव्हा ईश्वरी म्हणते, काहीही झालं तरीसुद्धा मी हे लग्न मान्य करणार नाही आहे. मला हे लग्न मान्यच नाही आहे. कळतं आहे तुम्हाला? माझ्या परवानगीशिवाय तुम्ही हे लग्न केलात, माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं. तुमचं डोकं ठिकाणावरती नसेल, पण माझं डोकं ठिकाणावरती आहे. या लग्नाला, या अशा लग्नाला मी मान्य करणार नाही. मी आत्ताच्या आत्ता जाते माझ्या घरी आणि कुणीही मला अडवू शकणार नाही आहे, असं इथे ईश्वरी म्हणते. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, ईश्वरी जात असताना इथे आता नमू तिच्या बाबांना घेऊन आलेली असते. सुप्रिया, त्याचबरोबर जयू आत्या, चौघेही जण आता अर्णवच्या घरी आलेले असतात. तेव्हा ईश्वरी जात असताना ती आपल्या आईबाबांना बघते आणि म्हणते, आई आई म्हणाल्यानंतर वल्लरी घाबरते. वल्लरी म्हणते, ही सुप्रिया इथे कशी काय आली? आता ही सुप्रिया इथे आली आहे म्हणजे मला इथे थांबायला नको. प्रेक्षकांनो, संजय काका बघा, म्हणजे आता घरी आल्यानंतर ते आनंदी आहेत, कारण त्यांना हे लग्न मान्य आहे. पण इथे आता वल्लरी घाबरते. वल्लरी म्हणते, अरे देवा, आता इथे हे लग्नाचं प्रकरण आहे, पण याच्यामध्ये जर या सुप्रियाने मला बघितलं ना, तर एका मिनिटामध्ये माझ्या भूतकाळातल्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना सांगून मोकळी होईल आणि संपूर्ण प्रकरण माझ्या अंगाशी येईल. एवढा वर्ष जे मी सगळं काही लपून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे ना, ते सगळं काही माझ्या अंगाशी येईल. त्याच्यामुळे आता मला इथून गायब व्हायला हवं. सुप्रियाला कळता कामा नये की मी याच घरामध्ये आहे. त्याच्यामुळे आता मला इथून काही करून निघून जायला हवं, नाहीतर हे लग्नाचं प्रकरण बाजूलाच राहील, सगळ्या गोष्टी माझ्यावरती येऊन शेकतील. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरी हळूच काढता पाय घेते. तेव्हा जयू आत्या म्हणत असते, काय अर्णव राजे शिर्के, तुझी हिंमत कशी झाली रे? माझ्या इशूच्या मर्जीशिवाय तू तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलंस ना? हिंमत कशी झाली तुझी? तुला काय वाटलं माझी मुलगी काय रस्त्यावरती पडली आहे का? तेव्हा प्रेक्षकांनो, लावण्य असं उत्तर देते ना. लावण्य म्हणते, एक मिनिट, तुमची हिंमत कशी झाली बरोबर असं बोलायची? आधी चुकीचं वागायचं, प्लॅनिंग करायचं आणि मग नंतर दुसऱ्या माणसाला दोष द्यायचा, बरोबर ना? तुमच्यासारखे पालक असतात ना, ते काय करतात, आपल्या मुलींना श्रीमंतांच्या गळ्यामध्ये मारतात. श्रीमंतांच्या गळ्यामध्ये पडायचं, त्यांना फसवायचं आणि मग त्यांच्याबरोबर लग्न करायचं आणि मग म्हणायचं की मला हे लग्न मान्य नाही आहे. अहो, तुम्ही सांगितलं होतं ना तुमच्या मुलीला आमच्या अर्णवला फसवायला, बरोबर ना? अर्णवच्या गळ्यात पडायला. तुमचीच तर शिकवण असते ही, श्रीमंत मुलाला फसवायचं आणि मग नंतर नाही म्हणून मागे यायचं, बरोबर ना? तेव्हा इथे सगळ्यांनाच आता लावण्याच्या बोलण्याचा खूप जास्त राग येतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे ईश्वरी म्हणते की तुम्ही माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालून तुमचा इगो सॅटिस्फाय केलात, पण माझ्यासाठी हे लग्न महत्त्वाचं नाही आहे. माझं आणि राकेशजींचं लग्न व्हावं ही माझ्या बाबांची इच्छा होती आणि मी माझ्या बाबांच्या मर्जीशिवाय लग्न करणार नाही. त्यांच्या मर्जीपुढे मी जाणार नाही आहे.
तेव्हा इथे ईश्वरी जाते आपल्या बाबांना म्हणते की बाबा, अर्णव राजे शिर्के यांनी घातलेलं मंगळसूत्र मला मान्य नाही आहे, मी आत्ताच्या आत्ता ते काढते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी मंगळसूत्र काढायला जाणार तेवढ्यातच इथे संजय काका तिचा हात पकडतात आणि तिला गळ्यातून मंगळसूत्र काढू देत नाही. तेव्हा ईश्वरीला खूप मोठा धक्का बसलेला असतो.